प्रतिनिधी संजय राठोड यांनी। येणाऱ्या 27 तारखेला गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर पोस्टर ग्राउंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी मूर्ती विकायला आलेल्या आहे। एकंदर पाहिलं तर या ठिकाणी विविध प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या आहे। दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी मूर्तीचा भावसुद्धा या ठिकाणी मोठं वाढलेला आहे। जे आहे ते 20 ते 30% या या ठिकाणी मूर्तीचे भाव वाढल्याने या ठिकाणी सर्वसामान्याला या वर्षी फटकासुद्धा मोठा बसणार आहे। प्लास्टर ऑफ पॅरिसचं नव्हे तर साडू मातीच्या ह्या ठिकाणी ज्या मूर्त्या विक्रीला आणलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर जी मूर्ती 700 ते 800 रुपयाला मिळत होती ती मूर्ती आता जवळपास जी आहेत या ठिकाणी 1100 ते 1200 रुपयाला ही मूर्ती मिळणार आहे। या संदर्भात पाहिलं तर काही नागरिक या ठिकाणी जे आहेत मूर्ती घेण्यासाठी आलेले आहे। ते किती वाढले तरी गणपती आम्ही घेणारच आणि शाडू मातीचेच गणपती घेणार, पीओपीचे नाही घेणार। मी गणपतीची मूर्ती घ्यायला आलो आहे। शाडू मातीचीच मूर्ती यावर्षी घेणार आहे आणि दरवर्षी मी शाडू मातीचीच मूर्ती स्थापना करत असतो। 20 ते 30% भाव वाढलेले आहेत, पण ती आता त्याच्यामुळे जे बनवणारे आहेत साडू माती महाग झालेली आहे, कलर पेंट वगैरे महाग झालेला आहे, त्यामुळे सर्वांना पुरते नाही। पण मूर्ती पण छान अशी बनवलेली आहे, 20-30% वाढलेले आहे रेट, त्यामुळे गिरायकांना थोडीशी अडचण निर्माण होईल। 27 तारखेला श्री गणेश होणार आहे आणि त्यापूर्वी मूर्तीचे भाव कमी होतील का याकडे सगळ्या नागरिकांचे सुद्धा लक्ष लागलेले आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। आज मुंबईतल्या लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक समोर आलाय। लालबागच्या राजाचा दरबार